नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईमध्ये बरसत असणाऱ्या पावसासंदर्भातली। मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रभर संततधार सुरू आहे। कुर्ला किंग सर्कल्स मध्ये पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे। साकीनाका अंधेरी सबवे मध्ये तर पाणी साचलंय। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी सुद्धा बंद करण्यात आलाय, तर तिकडे कुर्ला माटुंगा दरम्यान रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे लोकल मेट्रो रस्ते वाहतूक धीम्या गतीने आता सुरू आहे। एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडवल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझी सहकारी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, आपण बघतोय की गेले 24 तास झालेत मुंबईमध्ये पाऊस बरसतोय। पावसाची प्रतीक्षा मुंबईकरांना लागून होती, अखेर पाऊस बरसतोय। कोणकोणत्या भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर गोरेगाव असेल, चकाला असेल, त्याचबरोबर आपण म्हणतो की साकीनाका, माटुंगा या ठिकाणी काही घरांमध्ये देखील आता पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय। गोरेगाव, बोरिवली या ठिकाणी देखील काही ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर ट्रॅकवर देखील हळूहळू हार्बर साईडला पाणी साचण्यास सुरुवात झाल्याचं सांगण्यात येतंय। खरं तर आज हवामान खात्याने रेड अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे आणि या संदर्भात मुंबई महापालिकेने देखील ट्विट करून सांगितलेलं आहे। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील मुंबई महापालिकेने केलेलं पाहायला मिळतंय। मुंबई आणि पालघर साठी हा रेड अलर्ट जो आहे तो जारी असणार आहे। काल रात्रभर संततधार जी आहे पावसाची ती सुरू होती आणि आज देखील आपण बघतोय की सकाळपासून पाऊस कुठेही थांबलेला नाहीये। खरं तर यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे नाले सफाईचा, तो पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळतोय। त्याचं कारण अनेक वेळेला नाले सफाईवर चर्चा झालेली असते, अनेक वेळेला पाहण्या झालेल्या आहेत, मात्र असं असताना देखील कुठेतरी नाले सफाई मुंबईची जी आहे ती प्रश्नचिन्हाखाली येताना पाहायला मिळते। त्याचं कारण पाणी पहिल्याच पावसाने दाणादाण जी आहे ती मुंबईची उडवून दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे नाले सफाई आणि मिठी नदीचा गाळ हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येणार असल्याचं पाहायला मिळतं। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद भाग्यश्री, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतो अंधेरी सबवे वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलेला आहे। वाहतुकीवरती याचा परिणाम होण्याची सुद्धा शक्यता, कारण आता थोड्याच वेळामध्ये सगळे चाकरमानी हे कामावर जाण्यासाठी घराच्या बाहेर पडतील आणि त्यानंतर रेल्वे असतील, रस्ते असतील, इथे मोठ्या समस्या या चाकरमान्यांना उद्भवू शकतात। त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मुंबई महानगरपालिकेने नालेसफाईची मोहीम राबवलेली होती, मात्र हीच मोहीम काहीशी असफल झाल्याचं सुद्धा या दृश्यांवरून आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं। साकीनाका अंधेरी सबवेमध्ये तर पाणी साचलेलं आहे।